नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड त्याचा 2 नंबरचा व्हिडिओ पाहतो आहे. त्यामध्ये प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स हा चॅप्टर आपल्याला माहिती आहे की अतिशय महत्त्वाचा 8 मार्क्ससाठी चॅप्टर आहे. सीईटीच्या दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय महत्त्वाचा असा हा चॅप्टर आहे. म्हणून आपल्याला थिअरी बरोबर सीईटीचे क्वेश्चन सुद्धा कशा असतात ते सुद्धा पाहायचे आहेत. म्हणजे सीईटी प्लस बोर्ड अशा दोन्हीचे क्वेश्चन, म्हणून सीईटी प्लस बोर्ड असे दोन्ही क्वेश्चन आपल्याला पाहायचे. ठीक आहे, तर सुरुवातीला आम्ही काही या प्रिपरेशनच्या मेथडवर आधारित असे क्वेश्चन लिहिलेले आहेत. तर हा क्वेश्चन कसा आहे, हाऊ विल यू प्रिपेअर इथॅनॉल फ्रॉम इथॅनॉल. याचं नेम काय, इथॅनॉल. दिस इज इथॅनॉल आणि हे काय इथॅनॉल आणि हे इथॅनॉइक ऍसिड. हे आपण आयपीसी नेम्स कसे ते पाहिलं होतं. तर काय आपला क्वेश्चन असतो, हाऊ विल यू कन्वर्ट इथॅनॉल इनटू इथॅनॉल, हाऊ विल यू कन्वर्ट इथॅनॉल इनटू इथॅनॉइक ऍसिड, किंवा व्हॉट इज द ऍक्शन ऑफ रिएजंट दिलेला असतो आणि याच्यावरती काय ऍक्शन आहे ते आपल्याला सांगितलं जातं. तर या क्वेश्चनचा आन्सर लिहिण्यासाठी आपण काय विचार करायचा, ट्रिक काय ह्याच्या मागची. तर यामध्ये हा रिएक्टंट आहे आणि हा प्रोडक्ट आहे. काय बदल झाला, तर CH3CH2OH इज कन्व्हर्टेड इनटू CH3CHO. म्हणजे काय नेमकं गेलं, हा CH3 आहे तसा आहे आणि CH2OH झालं CHO. म्हणजे काय निघून गेलं, डिहायड्रोजिनेशन. हायड्रोजन निघून गेले 2. मग डिहायड्रोजिनेशन इज नथिंग बट ऑक्सिडेशन. प्रोसेस कुठली आहे, ही ऑक्सिडेशन आहे. परंतु ऑक्सिडेशन करायचं आहे आपल्याला आणि कन्व्हर्जन करायचं आहे अल्डिहाइड मध्ये. एकच रिएजंट आहे की जो हे कन्व्हर्जन करू शकतो, तो म्हणजे PCC. ऑक्सिडेशन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट दॅट इज PCC. शॉर्ट फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचं आहे. एवढं आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला 1 मार्क. म्हणजे हाऊ विल यू कन्व्हर्ट हे आपल्याला अगोदर दिलेलंच आहे, हे दिलेलं आहे आणि आपल्याला फक्त काय शोधायचं आहे, तर रिएजंट शोधायचा आहे. मी सांगितलं की इथॅनॉलचं इथेनॉल लिमिटेड ऑक्सिडेशन करायचं आहे, कंप्लीट ऑक्सिडेशन करायचं नाही. तर ऑक्सिडेशन आपल्याला अल्डिहाइड स्टेजला थांबवायचं आहे. तर एकमेव रिएजंट PCC और PDC, पिरिडिनियम डायक्रोमेट और PCC. मग हेच आपल्याला फक्त पाठ करायचं आहे. त्यानंतर इथेनॉलचं कन्व्हर्जन इथॅनॉइक ऍसिडमध्ये करायचं आहे. तर आपल्याला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज करावं लागेल. तर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट मध्ये कोण कोण आहेत, तर HNO3 आहे, नायट्रिक ऍसिड, देन KMNO4 अल्कलाइन KMNO4 अँड ऍसिडिफाईड K2Cr2O7. मग यांच्यापैकी रिएजंट फक्त ॲरोवरतीच लिहायचं आहे. PCCच्या ऐवजी इथं इथेनॉल इज कन्व्हर्टेड इनटू इथॅनॉइक ऍसिड by oxidation using strong oxidizing agent like concentrated HNO3 or K2Cr2O7 plus dilute H2SO4. These reagents can convert ethanol into ethanoic acid. आणखी एक रिएजंट आपल्याला माहित आहे की अल्कलाइन सोल्युशन ऑफ KMNO4 can act as a strong oxidizing agent or CrO3 also. CrO3 हे 4 रिएजंट आहेत की जे कन्व्हर्जन करतात इथेनॉइक ऍसिड मध्ये, असं आपल्याला लक्षात ठेवायचं. आता आणखी खाली एक दुसरा 2 नंबरची रिएक्शन. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ कॉपर ऍट 573 केल्विन ऑन प्रोपॅन-2-ऑल. हे जे कंपाऊंड आहे ते प्रोपॅन-2-ऑल, त्याचा आयपीसी नेम प्रोपॅन-2-ऑल. प्रोपॅन-2-ऑल अल्कोहोल आहे. अल्कोहोल जर हीट केलं ऍट 573 केल्विन इन प्रेझेन्स ऑफ मेटॅलिक कॉपर, व्हॉट हॅपन्स, यू नो, इट अंडरगो डिहायड्रोजिनेशन. अगेन डिहायड्रोजिनेशन ऑफ कीटोन्स टेक्स प्लेस टू फॉर्म. आता हे डिहायड्रोजिनेशन ऑफ अल्कोहोल टेक्स प्लेस टू फॉर्म कीटोन. कीटोन तयार होणार आहे, डिहायड्रोजिनेशन रिएक्शन होते. मग हा एक H आणि हा एक H निघून जाणार आहे. म्हणून आपला कंपाऊंड मिळेल CH3C डबल बॉन्ड OCH3. ओके, आता ही जी मेथड आहे ही एक प्रिपरेशनची मेथड अल्डिहाइडची झाली, ही कीटोनच्या प्रिपरेशनची मेथड झाली.
आता आपल्याला आणखी एक कंपाऊंड, हे 11 मध्ये रिएक्शन झाली आपली, हे अल्कीन आहे. अल्कीन पासून ओझोनलिसिस केल्यानंतर, ओझोनलिसिस फॉलोड बाय रिएक्शन विथ झिंक अँड वॉटर, वी गेट aldehyde, ketone or mixture of aldehyde and ketone. It depends upon the structure of that alkene. ह्या अल्कीनच्या स्ट्रक्चरवरती अवलंबून आहे. एक ट्रिक याच्या मागची काय आहे आपल्याला लक्षात ठेवायचे की विच प्रोडक्ट्स विल बी ऑब्टेन्ड. सीईटी साठी क्वेश्चन असतो हा. सीईटी, फॉर सीईटी वी हॅव टू रिमेंबर ट्रिक. काय ट्रिक लक्षात ठेवायचं आहे की याचं ओझोनलिसिस झाल्यानंतर काय प्रोडक्ट मिळतील. तर याचं ओझोन झाल्यानंतर प्रोडक्ट काय मिळतील, मी शेवटी ट्रिक सांगणार याची काय आहे ती. पण आपण रिॲक्शन लिहिण्यासाठी काय करू, ओझोनची ऍडिशन करायची आपल्याला कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस. मी हे CH3 हे दोन्ही बॉन्ड ब्रेक करायचे आपण. CH3 आणि CH ह्या दोन कार्बनमध्ये जे बॉन्ड आहेत दोन्ही ब्रेक करायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिजन अशा पद्धतीने टाकायचा आहे. हा CH3 CH3 आणि इथे एक ऑक्सिजन, 3 ऑक्सिजन टाकत असताना हे दोन्ही बॉन्ड ब्रेक केले. याला एक ऑक्सिजन दिला, याला एक ऑक्सिजन दिला आणि हा दोघात ऑक्सिजन टाकला आणि हे 2 ऑक्सिजन असे जोडले. अशा पद्धतीने एक पायात 2 ठेवायचे आणि एक टोपी, असे 3 ऑक्सिजन ठेवायचे. नंतर काय करायचं, झिंक आणि वॉटर बरोबर ट्रीटमेंट केल्यानंतर हा ऑक्सिजन आपल्याला बाहेर काढायचा आहे, झिंक ऑक्साईड म्हणून काढायचा आहे आणि हा एक बॉन्ड ब्रेक करायचा आहे. त्यामुळे CH3CHO आणि CH3C डबल बॉन्ड OCH3 असे 2 कंपाऊंड आपल्याला मिळणार आहेत. म्हणजे एक अल्डिहाइड मिळेल आणि दुसरं कीटोन मिळेल. ही रिॲक्शन आपल्याला 11 मध्ये झालेले आहेत. हे जे 2 प्रोडक्ट आहेत त्यापैकी पहिला प्रोडक्ट आहे CH3CHO, हा प्रोडक्ट तयार झाला. दुसरा प्रोडक्ट काय आहे, CH3C डबल बॉन्ड OCH3. असे 2 प्रोडक्ट मिळाले, एक अल्डिहाइड मिळाले, एक कीटोन मिळाले. कशावर अवलंबून आहे, इट डिपेंड्स अपॉन द स्ट्रक्चर ऑफ अल्कीन. मग आपल्या सीटला कसा क्वेश्चन असतो, विच प्रोडक्ट्स आर ऑब्टेन्ड, विच ऑफ द फॉलोइंग प्रोडक्ट्स आर ऑब्टेन्ड बाय ओझोनलिसिस ऑफ धिस कंपाऊंड. तर आपण काय करायचं, हा डबल बॉन्ड काढायचा. प्रोडक्ट बघा कसे तयार होतात. हा डबल बॉन्ड काढून तिथे डबल बॉन्ड O, CH3C डबल बॉन्ड OH म्हणजेच काय झालं, अल्डिहाइड. आणि इथे एक डबल बॉन्ड टाकायचा आणि ऑक्सिजन, असे 2 कंपाऊंड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे तो ब्रेक करायचा आणि 2 प्रोडक्ट आपल्याला मिळतात. ही अशी सिंपल अशी ट्रिक आहे. दीज 2 प्रोडक्ट्स आर फॉर्मड बाय ओझोनोलिसिस ऑफ दॅट कंपाऊंड, दॅट अल्कीन. किंवा आयडेंटिफाय द स्ट्रक्चर ऑफ अल्कीन विच प्रोड्युसेस दीज 2 कंपाऊंड्स ऑन ओझोनोलिसिस. असा क्वेश्चन जेव्हा असतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, कुठलं अल्कीन आहे हे आपल्याला सांगण्यासाठी हे ब्रेक करायचं आणि आपण याच्यामध्ये फक्त डबल बॉन्ड ठेवायचा. हे झालं आपलं अल्कीन की ज्याच्यापासून ओझोनोलिसिसचे प्रोडक्ट मिळणार आहेत ते हे 2. अतिशय इम्पॉर्टंट अशी ही रिॲक्शन. ठीक आहे. त्यानंतर अल्काइन आहे, अल्काइन पासून आपण कीटोन तयार करतोय. स्ट्रक्चरकडे नीट पहा, CH3 आहे तसा आहे आणि याला CH3 केलाय आणि ह्याला C डबल बॉन्ड O केलाय. म्हणजे नेमकी कशाची ऍडिशन झालेली आहे, H2O ची ऍडिशन जर केली आपण, H2O ची ऍडिशन करून एकट्याला O दिला आणि ह्याला H2 दिला तर हे कंपाऊंड मिळते. म्हणजे ऍडिशन ऑफ H2O हायड्रेशन प्रोसेस आहे आपल्याला लक्षात येतं. ऍडिशन ऑफ H2O आपल्याला टाकायचा आहे याच्यामध्ये. तर तो H2O कसा टाकायचा, त्यासाठी काय रिएजंट आहे, हायड्रेशन ऑफ अल्काइन्स कॅन बी कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ 40% H2SO4 अँड लक्षात आहे का बघा 1% HgSO4 मर्क्युरिक सल्फेट आणि 40% H2SO4 असं कॉम्बिनेशन यूज केलं की याचं हायड्रेशन होणार आहे आणि हे कंपाऊंड मिळणार आहे. मग नेमकं स्ट्रक्चर कसं तयार होणार आहे ह्याचं बघा. ह्याच्यात जर H2O टाकला तर CH3C याला OH दिला आपण आणि याला डबल बॉन्ड ठेवला CH2 आणि याचं टॉटोमरायझेशन होतं, रिअरेंजमेंट होते. हा जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन बरोबर डबल बॉन्ड आणि हा हायड्रोजन याला जातो. अशा पद्धतीने हे कंपाऊंड तयार होतं. म्हणून हे सुद्धा आपल्याला अगोदर झालेलं आहे. ठीक आहे. सीईटी साठी सुद्धा ही महत्वाची रिॲक्शन आहे. याच्यावरती थेअरीसाठी कसा क्वेश्चन येऊ शकतो, 3 पद्धतीने क्वेश्चन येऊ शकतो. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ 40% H2SO4 अँड 1% HgSO4 ऑन
काय कंपाऊंडचं नेम आहे? प्रोपॅनॉल, सॉरी प्रोपाइन, प्रोपाइन YNE. ठीक आहे. अशा पद्धतीने याचं नेम काय? 2-मिथिल-ब्यूट-2-इन, 2-मिथिल-ब्यूट-2-इन हे त्याचं नेम आहे. तर प्रत्येकाचं आपल्याला नेम सांगता आलं पाहिजे. याचं नेम इथॅनॉल, याचं ॲसिटोन आपण त्याचं कॉमन नेम आहे किंवा प्रोपॅनॉल. ठीक आहे. त्यानंतर आपण आता आणखी काही महत्त्वाच्या रिॲक्शनकडे येणार आहे. तर प्रिपरेशन मधला हा पार्ट फर्स्ट असं समजा. भरपूर रिॲक्शन आहेत प्रिपरेशनमध्ये, पण आपण सिलेक्टेड रिॲक्शन घेतलेत आता, आणि नेक्स्ट पार्टमध्ये व्हिडिओच्या आपण दुसऱ्या रिॲक्शन घेणार आहोत राहिलेल्या. तर रोसेनमड रिडक्शन, राईट नोट ऑन रोसेनमड रिडक्शन. आपल्याला रोसेनमड रिडक्शन मध्ये लक्षात ठेवायचं आहे, असिल क्लोराइड्स आर कन्वर्टेड इनटू अल्डिहाइड्स. इन केस ऑफ रोसेनमड रिडक्शन, असिल क्लोराइड्स आर कन्वर्टेड इनटू RC डबल बॉन्ड OH, म्हणजेच अल्डिहाइड मध्ये. मग R हा काय आपला इथं CH3 आहे, CH3 आहे. मग याचं करण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला? हा Cl काढायचा आणि तिथे H ठेवायचा आहे. म्हणजे नेमकं काय करणार आपण? रिडक्शन करणार. रिडक्शन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ हायड्रोजन. ऍडिशन ऑफ हायड्रोजन टू असिल क्लोराइड takes place in presence of palladium in BaSO4. This is the reagent for the palladium in BaSO4. Palladium in BaSO4. This is the reagent for the रोसेनमड रिडक्शन. H2 ऍडिशन होते आणि HCl बाहेर पडते. हाऊ विल यू प्रिपेअर इथॅनॉल फ्रॉम इथॅनॉइल क्लोराइड? हे जे काय आहे ते ऍसिटिल क्लोराइड और इथॅनॉइल क्लोराइड. इथॅनॉइल क्लोराइड ethanol chloride is converted into, or acetyl chloride is converted into ethanol. त्यानंतर आणखी एक नेम रिएक्शन आहे, स्टीफन रिएक्शन. दिस स्टीफन रिएक्शन इज युजफुल फॉर द प्रिपरेशन ऑफ अगेन अल्डिहाइड. अल्डिहाइडच्या प्रिपरेशन मध्ये युजफुल आहे, परंतु कशापासून आहे हे? तर नायट्राइल पासून. याला ऍसिटोनायट्राइल असं त्याचं नेम आहे, किंवा मिथिल सायनाइड हे त्याचं आणखी एक नेम आहे. मिथिल सायनाइड, ऍसिटोनायट्राइल, और अनदर नेम इज इथेन नायट्राइल. बघा, इथेन नायट्राइल आपल्याला वाटतं की हे मिथेन नायट्राइल असेल, परंतु हे काय आहे? इथेन नायट्राइल. असं का नेम आहे? किती कार्बन आहेत या स्ट्रक्चर मध्ये? 2 कार्बन आहेत, हा एक आणि हा एक, म्हणून त्याला नेम आहे इथेन नायट्राइल. कॅन बी कन्व्हर्टेड इन टू अल्डिहाइड. अल्डिहाइड मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे तर काय करावं लागेल? हा C∧N हा जो ग्रुप आहे, CN इज कन्वर्टेड इनटू CHO ग्रुप, आणि त्याच्यासाठी रिएजंट आहे स्टॅनस क्लोराइड अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. SnCl2 कॉन्सन्ट्रेटेड HCl फॉलोड बाय ऍसिड हायड्रोलिसिस कन्वर्ट CN इनटू CHO. असं आपल्याला पाठ करायचं. CN चं कन्व्हर्जन CHO मध्ये करायचं असेल तर स्टीफन रिएक्शन युजफुल आहे. आणि स्टीफन रिएक्शन मध्ये काय रिएजंट आहे? तर स्टीफन रिएक्शनचा रिएजंट आहे SnCl2 कॉन्सन्ट्रेटेड HCl फॉलोड बाय ऍसिड हायड्रोलिसिस. म्हणून आपण काय करायचं पहिल्यांदा? तर ऍडिशन करायची हायड्रोजनची, H2 ची ऍडिशन करायची, अक्रॉस कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड अँड फॉर्मेशन ऑफ इमाइन. इमाइन असं आपलं इमाइन हायड्रोक्लोराइड असं कॉम्प्लेक्स तयार करायचं आहे. म्हणून मी इथं टाकत असताना SnCl2 कॉन्सन्ट्रेटेड HCl असा रिएजंट टाकतो. हायड्रोजनेशन टेक्स प्लेस, फॉर्मेशन ऑफ CH3CH डबल बॉन्ड NH. बघा, 2 हायड्रोजन ऍड झाले आणि ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्जन डबल बॉन्ड मध्ये झालं, आणि HCl दॅट इज दिस कंपाऊंड फॉर्मड इज नोन ॲज इमाइन हायड्रोक्लोराइड. कार्बन नायट्रोजन जर डबल बॉन्ड तयार झाला असेल तर त्याला इमाइन कंपाऊंड असं म्हटलं जातं. इमाइन हायड्रोक्लोराइड इज फॉर्मड. इमाइन हायड्रोक्लोराइड, इमाइन हायड्रोक्लोराइड इज फॉर्म. त्या इमाइन हायड्रोक्लोराइड काय करायचं? ऍसिड हायड्रोलिसिस. ऍसिड हायड्रोलिसिस H3O+. H3O+ म्हणजे काय? हायड्रोलिसिस इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. काय करायचं आपण याला? तर दिस इज कन्व्हर्टेड इनटू CH3CHO असा बॉन्ड ब्रेक करायचा. CH3CHO याला O दिला आणि NH4Cl बाहेर पडतं. NH4
Cl NH4Cl अशा पद्धतीची ही स्टीफन रिॲक्शन आहे. व्हेरी युजफुल रिॲक्शन. राईट नोट ऑन स्टीफन रिॲक्शन. हाऊ विल यू कन्व्हर्ट इथेन नायट्राइल इनटू इथेनॉल असा क्वेश्चन असू शकतो. मिथिल सायनाइड इनटू इथेनॉल, ॲसिटोनायट्राइल इनटू इथेनॉल. अल्डिहाइड तयार होतं सायनाइड पासून. जर स्टॅनस क्लोराइड आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl असेल तर आपल्याला फक्त अल्डिहाइड मिळणार आहे, कीटोन मिळणार नाही. कीटोन जर मिळवायचा असेल सायनाइड पासून तर ग्रिग्नार रिएजंटची रिएक्शन करावी लागेल. ग्रिग्नार्स रिएजंट फॉलोड बाय हायड्रोलिसिस. ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहू किंवा ही रिएक्शन झाल्यानंतर आपण लास्टला पाहूया की हाऊ सायनाइड्स कॅन बी कन्व्हर्टेड इनटू कीटोन्स. सायनाइडचं जर अल्डिहाइड करायचं असेल तर स्टीफन रिॲक्शन आहे. सायनाइडचं कीटोन करायचं असेल तर ग्रिग्नार्स रिएजंट यूज करावं लागेल. कारण आपल्याला माहित आहे की कीटोनमध्ये इथं काय पाहिजे, आणखी एक अल्किल ग्रुप आला पाहिजे, तो ग्रिग्नार्स रिएजंटच्या सहाय्याने येऊ शकेल आणि याला रिमूव्ह करून ऑक्सिजन आपल्याला टाकता येईल. अशा पद्धतीने ॲसिटोन जर करायचं असेल आपल्याला तर मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइडची रिॲक्शन करावं लागेल. ती आपण पाहूया. आता ही आणखी एक रिॲक्शन दिली की सायनाइडचा अल्डिहाइड करायचा आहे. पण काय करायचं आहे आपल्याला की हा जो डबल बॉन्ड आहे किंवा ट्रिपल बॉन्ड स्ट्रक्चर मध्ये असेल तर तो आहे तसा ठेवायचा आहे. म्हणून हा रिएजंट सायनाइडचं अल्डिहाइड करत असताना याचं पण रिडक्शन करेल. Hence, stannous chloride in presence of concentrated HCl cannot be used for the substances which contains carbon-carbon double bond or carbon-carbon triple bond in the structure. And for that, diisobutyl aluminum hydride, diisobutyl aluminum hydride, BAL असं त्याचं सिम्बॉल लिहिलं जातं किंवा ALH IBU twice isobutyl diisobutyl. डाय मीन्स टू काय तर आयसोब्युटिल ग्रुप आहेत. अल्युमिनियम हायड्राइड, diisobutyl aluminum hydride is the reagent which can convert the CN into CHO after acid hydrolysis. हे एक नंबर झाला. हा एक रिएजंट आणि दुसरा रिएजंट आणखी यूज करावा लागतो H3O+. by using this reagent, by keeping this group as it is in the product, we can convert CN into CHO group. Which of the following reagent is used for the conversion of this compound into this? तर एकच आन्सर त्याचं diisobutyl aluminum hydride followed by acid hydrolysis. This reaction cannot be used for this reagent cannot be used for the conversion of such type of compounds into aldehyde having carbon-carbon double bond or triple bond in the structure. लास्ट रिएक्शन आपण पाहूया की मला याचं कन्व्हर्जन कीटोन मध्ये करायचं आहे. जसं अल्डिहाइड मध्ये केलं त्याचं कन्व्हर्जन मला कीटोन मध्ये करायचं आहे किंवा ॲसिटोन मला प्रिपेअर करायचं आहे. तर मी पहिल्यांदा CH3C ट्रिपल बॉन्ड N हे घेतो प्लस CH3 MgBr ग्रिग्नार्स रिएजंटची रिएक्शन करतो. तर ग्रिग्नार्स रिएजंटच्या रिएक्शन आपल्याला माहित आहे की जे पॉझिटिव्ह सेंटर असतं त्याच्यावरती हा अटॅक करतो. म्हणजे हे जे अटॅच होणार आहे ते याच्यावरती काय होणार आहे, NMgBr असा बॉन्ड तयार होणार आहे. म्हणून आपले जे कॉम्प्लेक्स तयार होईल CH3 ग्रिग्नार्स रिएजंटच्या रिएक्शन कशाच्या प्रेझेन्समध्ये असतात, ड्राय इथर. म्हणजे ॲरोवरती आपलं आलं पाहिजे ड्राय इथर. आणि मग मी प्रोडक्ट लिहितो CH3C. हा CH3 ग्रुप इथं आला आणि हा डबल बॉन्ड NMgBr असं आपल्याला कॉम्प्लेक्स मिळालं. या कॉम्प्लेक्स हायड्रोलिसिस केलं CH3C CH3 डबल बॉन्ड O NH3 प्लस MgBr OH असं आपल्याला हे बाहेर काढायचं आहे आणि इथं ऑक्सिजन येणार आहे. असा आपल्याला कीटोन तयार होणार आहे, ॲसिटोन तयार होणार आहे. अशा पद्धतीने ज्या रिॲक्शन आहेत त्यात थोडंसं डोकं वापरायचं, रिएजंट लक्षात ठेवायचे, आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. फक्त आपण काय करायचं, अंदाज घ्यायचा याचं कन्व्हर्जन याच्यात झालेलं आहे. IUPAC नियम आपल्याला सर्वांची माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून यावर आधारित असणारे जे क्वेश्चन आहेत ते आपल्याला CET साठी आणि बोर्डसाठी असे क्वेश्चन्स सोडवता आले पाहिजेत. आणि अल्डिहाइड्स, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड याच्यामध्ये काही नेम रिॲक्शन आहेत जसे की स्टीफन रिॲक्शन, रोसेनमंड रिडक्शन रिॲक्शन अँड दीज रिॲक्शन्स आर ऑल्सो. आता ह्या रिॲक्शन सुद्धा आपल्याला हाऊ विल यू कन्व्हर्ट. आता याच्यामध्ये रिॲक्शन राईट अ नोट ऑन रोसेनमंड रिडक्शन असा येऊ शकतो. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ पॅलेडियम इन BSO4 ऑन एक ऍसिटिल क्लोराइड सारखंच ऍसिल क्लोराइड दिलेला असेल
किंवा राईट नोट ऑन स्टीफन रिॲक्शन, किंवा एखादं नायट्राइल कंपाऊंड दिलेलं आहे, सायनाइड कंपाऊंड दिलं आहे, त्याचं कन्व्हर्जन अल्डिहाइडमध्ये करायला सांगितलेलं असेल. असं आपल्याला या रिॲक्शन लक्षात ठेवायचं. ठीक आहे, थांबूया आपण.